नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। भीम महोत्सवाची वाट ही प्रत्येक लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण करत असतो। यंदाही भीम महोत्सव हे 16 फेब्रुवारीला होणार असून यंदाचे 9वे वर्ष आहे। यावेळी आज बदलापूर येथील घोरपडे मैदान या ठिकाणी मैदानाची पाहणी करण्यात आली। यावेळी स्वतः बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांनी उपस्थितीचा दर्शवत आढावा घेतलेला आहे। रायगड, पनवेल, नवी मुंबई यासारख्या शहरातून भीम सैनिक हे भीम महोत्सवासाठी येत असतात। भीम महोत्सवाची दखल संपूर्ण महाराष्ट्रभरात घेतली जाते। यंदा महाराष्ट्राचे ख्यातनामक गायक आनंद शिंदे, मधुर शिंदे, प्रवीण डोने, प्रतीक वाघ, मीरा भालेराव, सागर गायकवाड, कुणाल जाधव, झुंड मूवी फेमस रॅपर विपिन तातड, प्रमुख आकर्षक सुमित पुसावले, सिने अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर, वक्ते उत्तम कांबले इत्यादी मान्यवर आपल्याला कलेने प्रबोधन करणार आहेत। कार्यक्रमाचे सदरनेत ही रितेश खरात, एक फोटोग्राफर हे आहेत। यावेळी ठळक वार्ताने आयोजन व मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद। दरवर्षीप्रमाणे यंदाही 2025 मध्ये भीम महोत्सव हा खूप जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे। भरपूर कलाकार बदलापूरला भेट द्यायला येणार आहे। काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि नागरिकांना कशा प्रकारे आवाहन कराल? प्रगतिशील बौद्ध समाज आणि प्रवीण भाऊ राऊत यांच्या पुढाकाराने सातत्याने 2017 पासून या भीम महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन आपण आपल्या या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहाने करत असतो। खरं तर जीवन जगत असताना समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून प्रवीण भाऊ राऊत आणि संपूर्ण प्रगतिशील बौद्ध समाज यांच्या पुढाकाराने आपण हा भीम महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। खरं तर हा भीम महोत्सव कार्यक्रम हा नाच गाण्याचा कार्यक्रम नसून महापुरुषांचे विचार विचारांचा वारसा जपण्याचा हा कार्यक्रम आहे। आणि आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूर शहरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो, येत्या 16 फेब्रुवारीला जास्तीत जास्त संख्येने आपल्या या भीम महोत्सव कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहा। नमस्कार, मी प्रणाली तुमच्या सर्वांचे ठळक वार्तामध्ये स्वागत करते। आज आपण आलो आहोत बदलापूर हेंद्रेपाडा घोरपडे मैदानामध्ये। खरं तर प्रत्येक भीम सैनिकासाठी एक अशी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी यंदा 2025 मध्ये भीम महोत्सव हा बदलापूरमध्ये खूप जल्लोषात साजरी होणार आहे। तर आपण याच गोष्टीची पूर्णपणे माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपण इथल्या प्रत्येक भीम सैनिकाकडनं जाणून घेऊया। नमस्कार दादा, काय सांगाल की कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि भीम सैनिकांसाठी काय नवीन गोष्ट तुम्ही आणलेली आहे यावेळी? जय भीम, जय शिवराय। खरंच आज जो वर्षातून आम्ही भीम महोत्सवाची वाट सर्व माझे अभिमानी या सर्व बहुजन समाज जो वाट बघत असतो ती वेळ आता आलेली आहे। 16 फेब्रुवारी 2025 ला हे 9वे वर्ष आहे भीम महोत्सवाचे। सातत्याने ह्या मंचावर जे घोरपडे मैदान आहेत आणि आम्हाला एक विचारांचा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे। इथं सर्व समाज एकवटला जातो आणि समाजासाठी संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून संपूर्ण तालुका पातळीवरनं पण काही लोक येत असतात आणि ह्या प्लॅटफॉर्मवर विचारांची देवाणघेवाण केल्या जाते। प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे हा। आणि जे संगीत असेल, काय वक्ते असतील आमच्या, ते बाबासाहेबांनी ह्या महापुरुषांनी जे जे आपल्या देशासाठी, ह्या राज्यासाठी केलं, आपल्यासाठी केलं, त्यांची आहुती ह्या देशाला आणि ह्या राज्याला भेटलेली आहे। आणि आपण त्याच्यासाठीच या सर्वजण त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी विचारांची आपण एकवटतो। तरुणांना त्याच्यातून ज्ञान भेटतो, त्याच्या प्रगती, ज्यांच्या ज्ञानामध्ये प्रगती होते आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वच हे भीम अनुयायी हा घोरपडे मैदानात येत असतो आणि जल्लोषात हा भीम महोत्सव साजरा होतो। नक्कीच बदलापुरातल्या प्रत्येक नागरिकाला एक अशी हुरहुर लागलेली आहे की नक्की बदलापूरमध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटी येणार आहेत। तर आपण सांगाल की नक्की कोणकोणते सेलिब्रिटी यावेळी बदलापूरला भेट द्यायला येणार आहेत? बदलापूरला आता नव्याने आम्ही पहिल्याच वर्षी आदर्श शिंदे वगैरे आणि दुसऱ्या वर्षी शिंदेशाही वगैरे अशा सर्व मोठे गायक जे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं। पुन्हा या वर्षी आम्ही सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक जे आहेत ते आनंद शिंदे आहेत, मधुर शिंदे आहेत, प्रवीण डोने आहेत, भालेराव आहेत, कविता राम आहेत, म्हणजे आणि एक रॅपर ज्याचं नाव विनीत तातड, तो एक रॅपर आहे, म्हणजे बाबासाहेबांच्यावर चांगला रॅप सॉन्ग करतात ते। आणि अजून आपल्या बदलापूरचे
म्हणजे आपल्या बदलापूरमधल्या भूमीचे दोन जे गायक आहेत ते सागर आणि कुणाल म्हणजे खूप चांगले आहे. म्हणजे असे 8 ते 10 म्हणजे संगीतकार आहेत जे प्रबोधन करतील, बाबासाहेबांच्या महापुरुषांवर करतील, शिवाजी महाराजांचे पवाडे गायले जातील इथे. म्हणजे अतिशय आता तुम्हाला माहिती येणाऱ्या काळामध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ज्या ह्या बदलापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अशा भूमीमध्ये हा भीमोत्सव होतो ह्याचा खूप मला आनंद वाटतो. आणि संपूर्ण या ठाणे रायगड जिल्ह्यातली जेवढे माझे समाज असेल किंवा नाशिक असेल, पुणे असेल, भरपूर लोक लांब लांब येतात. कारण आपल्या ह्या बदलापूरमध्ये जे वास्तव्य काही लोक करत आहेत तर त्यांच्या नात्यासंबंधातली लोक त्या दिवशी एक दिवस अगोदर येतात, म्हणजे इथे थांबतात आणि आपला भीमोत्सव आवर्जून बघतात. हा भीमोत्सवाची जी संकल्पना आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या बदलापूर शहरांनी, जो माझा बदलापूरचा शहर आणि ग्रामीण मधला प्रगतशील बौद्ध समाज आहेत यांनी हे आयोजन केलं होतं. आणि फक्त माझं निमित्त आहे का मी फक्त निमंत्रक म्हणून असतो. हा संपूर्ण बदलापूर हा प्रचार आणि प्रसार करत असतो आणि प्रचार प्रसारातून आज हे 90 वर्षे मोठ्या थाटात दौलत या बदलापूरचा उत्साहात आणि साजरा होणार. नक्कीच आपण बाकी गोष्टींमध्येही आपण जाणून घेऊया की युवा नेतृत्व म्हणून तुम्ही काय सांगाल की आताच्या येणाऱ्या भीम महोत्सवला युवा पिढीने कशा प्रकारे प्रतिसाद द्यायला हवा? सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. हे आज घोरपडे मैदानाच्या इथे जे सातत्याने आज आमचं 9वं वर्ष आहे. भीम महोत्सवाची जी आखणी आहे ती आम्ही करायला आलेलो आहे. आज चांगला शुभमुहूर्त आहे, कारण का आज संपूर्ण समाजासाठी प्रवीण भाऊ असतील, संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम असेल, हे सातत्याने समाजापुढे काहीतरी नेण्याचं काम करत असते. तर त्याच्यासाठी जे आपले विचारांचा प्रसार करणारे आमचे विनोद कांबळे सर यांचे आज आम्ही यंग तरुण म्हणून जे आज पुढच्या पिढीला काय सांगू शकतो तर त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी सांगू शकतो. कारण का या बहुजनांचा हा कार्यक्रम आहे. हा फक्त भीम आणि यांचा नसून तर संपूर्ण बहुजनांचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्व जणांनी उपस्थित राहावी. कारण का येणाऱ्या तरुण पिढीला या समाजाच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये सर्व अशी शिक्षित मुलं आहेत, कोणी MBBS आहे, कोणी डॉक्टर आहे, सर्व आमचे शिक्षित मुले या समाजाच्या माध्यमातून पुढच्या पिढीला काय सांगण्यात येईल या भीम महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही नेहमी कार्यक्रम करत असतो. नक्कीच दादा, कशा प्रकारे एक रूपरेषा असेल या भीम महोत्सवाची काय सांगाल? जय भीम सर्वांना. साधारणतः कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल, दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रविवार येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भीम महोत्सव हा अतिशय जोरात, उल्हासात आणि जोशामध्ये आम्ही इथे साजरा करणार आहोत. साधारणतः कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल, सायंकाळी ठीक 5:30 वाजता जो बदलापूरमध्ये रमेशवाडी या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे त्याला मानवंदना करून हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तसेच लागलीच 6 वाजता आम्ही या घोरपडे मैदानात येणार आहोत. 6 वाजता बरोबर बुद्धवंदना भगवान गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊन बुद्धवंदनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 8 वाजता प्रसिद्ध व्याख्यानकार प्राध्यापक उत्तम कांबळे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आणि संविधानावरती विशेष कार्यक्रम होईल. तो व्याख्यानाचा कार्यक्रम होईल. त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर लागलेलाच जो आपल्या सर्वांनी आतुरतेने ज्याच्या कार्यक्रमाची वाट पाहतात तो कार्यक्रम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती 50 कलाकारांसह भीम जयंतीचा बहादर कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला विशेष करून महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे येणार आहेत. त्यांचा मधुर शिंदे येणार आहे. तसेच कुणाल जाधव येणार आहे, सागर गायकवाड येणार आहे आणि कविताराम येणार आहे. असे अनेक कलाकारांसह तो कार्यक्रम साजरा होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला आम्ही सेलिब्रिटी सुद्धा बोलवलेले आहेत, जे आपल्या TV सिरियल मध्ये आपण रोज पाहता. आपण बाळूमामाची सिरियल पाहिली असेल, बाळूमामा फेम, आणि आता सध्या स्टार प्रवाहावरती चालू असलेली घरोघरी मातीच्या चोली फेम, प्रसिद्ध अभिनेता सुमित पुसावळे हा सुद्धा येणार आहे. तसेच आपण झी मराठीला मागे सिरियल पाहिली असेल, रात्रीचा खेळ चाले, या कार्यक्रमावरती शेवंता जी अपूर्वा नेमलेकर ही सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे. तरी मी तमाम आमच्या कार्यकर्त्यांना, तमाम भीम सैनिकांना आवाहन करेन की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, आपण या कार्यक्रमाला या आणि जबरदस्त असा आमच्या कार्यकर्त्यांचा इथे
समूह आहे आणि खूप लोक आमचे कार्यकर्ते तशी आहेत, त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय बळदार होणार आहे. आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. जय भीम. काय सांगाल दादा की सांगितल्याप्रमाणे इकडे भरपूर सारे सेलिब्रिटी येणार आहेत, भरपूर जणांचा आपल्याला बदलापूरला एक वेगळा स्थान भेटणार आहे आणि भरपूर जणांची भेटही होणार आहे. काय सांगाल भीम सैनिकांना की कशा प्रकारे त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे? जय भीम. या ठिकाणी आदरणीय प्रवीण भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध समाज बदलापूर यांच्या विद्यमाने हा भीम महोत्सव 16 फेब्रुवारी 2025 रोजी जो होणार आहे, हा बहुजनांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी होणार आहे. म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहून बहुजनांचे विचार ऐकले पाहिजेत. ज्या पद्धतीनं प्रबोधन होणार आहे त्याच्यामध्ये भीम गीतांचा कार्यक्रम आहे, तर सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच आपला सर्वांना नम्रतेची विनंती. जय भीम. नक्की सर, काय सांगाल की कशा प्रकारे तयारी झालेली आहे? आपल्याला प्रवीण भाऊंनी सांगितलेलंच आहे, कशा प्रकारे भीम सैनिकांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम जय भीम. खरोखर आम्हाला अभिमान वाटतो की या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम भीम महोत्सवची संकल्पना आहे ती प्रवीण भाऊ राऊतने सुरुवात केली आहे. त्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. दुसरा अभिमान असा आहे की एका एवढ्या कमी वयामध्ये जवळजवळ 9 वर्ष झाले हे जे घोरपडी मैदान आहे ते पूर्णपणे भरून जाते. याचं श्रेय सगळ्या इथल्या कार्यकर्त्याला आहे, प्रवीण भाऊ राऊतला आहे. संध्याकाळी 5 नव्हे तर 4 वाजेपासून जागा मिळणार की नाही म्हणून 4 वाजेपासून लोक इथे उपस्थित राहतात. सर्व आज 9 वर्ष झाले मी प्रवीण भाऊ सोबत आहोत. आमचे पूर्ण जवळजवळ सिनियर सिटीजन जे फार मोठा ग्रुप आहे ते सुद्धा सगळे आता कामाला लागलेले आहेत. प्रत्यक्ष बॅनर छापणं वगैरे सगळे. बरं, भीम महोत्सवचा उद्देश काय नुसता हा आहे का की बाबा चला गाणे बिणे, तसा मुळीच नाहीये. भीम महोत्सवचा उद्देश हा एकच आहे की आपल्या वैचारिक जी काय आहे ती वैचारिक पेरणी या ठिकाणी होते. वैचारिक गोष्टी झाल्या. 9 वर्षापासून आपण फार मोठमोठे वक्ते या ठिकाणी आले आणि वक्ते जवळजवळ 1 तासामध्ये आपल्या समाजाचं नव्हतं तर संबंध बदलापूर मधल्या बहुजन समाजाचं निश्चितच चांगल्या प्रकारे वैचारिक पेरणी या ठिकाणी होत असते. त्यानंतर आपण जे गायनाचा कार्यक्रम असतो, गायनाचे कार्यक्रम असतात, भरपूर असतात, परंतु या गायनाच्या कार्यक्रमात सुद्धा लक्ष देऊन आहे का त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार पेरलेले असतात. असा हा सार्वजनिक म्हणजे या भीम महोत्सवच्या कार्यक्रमामध्ये सर्व बहुजनाचं येत असतात. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आता सांगितल्याप्रमाणे मुरबाड म्हणा, रायगड म्हणा आणि बदलापूर मधले जे लोक आहेत त्या भीम महोत्सवाची वाट पाहतात, कधी आहे. बस लोकांना 16 तारीख समजलेली आहे आणि 16 तारखेला तुम्ही येणारच आहात. बघा भीम महोत्सव कशा चांगल्या पद्धतीने इथे पार पडणार आहेत. मी सर्व जनतेला बदलापूर मधल्या केवळ बौद्ध समाजच नव्हे तर सर्व बहुजन समाजाला एक आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि हा कार्यक्रम प्रवीण भाऊ राऊत खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. प्रवीण भाऊ राऊत आणि प्रगतशील बौद्ध समाज यांच्या मार्फत हा कार्यक्रम केला जातो. सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. नक्कीच आपण अजून भीम सैनिकांकडनं जाणून घेऊया की काय सांगाल की प्रत्येक कलाकार हा बदलापूरला भेट द्यायला येणार आहे. भरपूर ठिकाणावरनं बदलापूरमध्ये भीम महोत्सवासाठी नागरिक येत असतात. काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि कशा प्रकारे सगळ्या गोष्टींना आपण एक सपोर्ट दिला पाहिजे? मगाशी सांगितल्याप्रमाणे का भीम महोत्सव हा विचाराची देवाणघेवाण आहे. इथे संपूर्ण बहुजन समाजातील जे 18 पगड जाती आहेत, ओबीसी वर्ग 3745 ज्या जाती आहेत त्या जातीला सर्व एकत्र करण्याचा विचार आहे आणि विचारांची देवाणघेवाण असते. मग आम्ही उत्कृष्ट व्याख्यान करणारे जे आहेत पूर्ण भारतभर फिरतात, त्यांना आम्ही इथे घेऊन येऊन लोकांचे आम्ही मनोरंजन करण्यापेक्षा नाही, आम्ही त्यांना विचारांचाच उत्सव आहे हा, ते आम्हाला आणतो. आणि प्रत्येक वेळेला आम्ही ह्या 9 वर्षापर्यंत 9 विषय वेगवेगळे दिले. जसं आज या वेळेला विषय दिला आम्ही भारतीय लोक, म्हणजे संविधानाचं पहिलं पान आणि पहिलं अक्षर त्या पानावरच ते बोलणार, प्रियांबलच बोलणार त्यांनी तो विषय डिझाईन केलेला आहे. तर मी यावेळेला पुन्हा समाजाला आणि बहुजन समाजात तमाम नागरिकांना सर्वांना विशेष करून आमंत्रित करू, यावेळी या आणि त्या विचारांचा तुम्ही लाभ घ्या. तसेच या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत यांचं जितके आभार माना तितके कमीच आहे. का प्रत्येक वेळी आता आम्हाला जर 17-18 दिवस झाले या कामाचं नियोजन करताना
तर आम्हाला कुठल्याही कामात कशातही पैशात असू दे, मेहनतीने असू दे, किंवा आम्हाला जर वेळ नसेल भेटत तर भाऊला नसं फोन केला तरी कुठल्याही हॉटेलमध्ये जेवण असेल ते सर्वच आमचं ताबडतोब होतं. ते आम्हाला सर्व मॅनेजमेंट टीम ही उत्साहानं काम करते. मी भाऊंचं मनापासून खरंच आभार मानतो. धन्यवाद. आणि सर्वांनी या कार्यक्रमाला 5 वाजता येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपण तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनवणेसह प्रणाली यांनी ठळक वार्ता बदलापूर.